नमस्कार. तुम्ही पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज 12 फेब्रुवारी आणि जर दिवंगत अजित पवार आज हयात असते तर ते दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर काहीतरी घोषणा करणार होते असं शरद पवार पक्षातील शरद पवारांची विश्वासू सहकारी पुणे शहराचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं आहे. तर या संदर्भात आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना पत्रकारांनी याबाबत छेडलं असता त्यांनी आज भाऊ गेला आहे त्याचं अतीव असं मला दुःख आहे. ते दुःख इतकं तीव्र आहे की त्यापुढं काही आम्हाला कळत नाही. आमचं कुटुंब अजून यातून सावरलेलं नाही. आता दादा आणि माझ्यात दोन्ही पक्षासंदर्भात काही चर्चा झाली होती ही ती दादाला आणि मलाच माहिती. आता यावर कुणी काहीही बोलत असेल त्यात काही तथ्य नाही. त्या पक्षानं माझी वहिनी सुनेत्रा अजित पवार यांना संसदीय पक्षाचं नेते बनवलं. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. त्याबद्दल वहिनीचं कौतुकच वाटतं. माझ्या ह्याच्यामुळे माझ्या एका डोळ्यात अश्रू आहे तर दुसऱ्या डोळ्यात हसू पण आहे, आनंद अश्रू पण आहे असं त्यांनी सांगितलं. आता पत्रकारांनी रोहित पवार यांनी मुंबई आणि नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत जे काही आरोप केले, जे काही संशय व्यक्त केले त्यावर छेडलं असता त्याला ते वाटत असेल म्हणून तो त्यालाच म्हणून नाही सर्वसामान्यांना पण या अपघाताचा संशयच वाटतो असं सांगत रोहित पवार केंद्रीय गृहमंत्री आणि नागरी उड्डयन मंत्री यांची भेट घेऊन तपास योग्य दिशेनं करावा अशी मागणी करणार होता. परंतु त्या दोघांची काल भेटीची वेळ मिळाली नाही. रोहितला पण काही कामानिमित्त परत मुंबईला जावं लागलं आहे. परत रोहित ज्यावेळेस नवी दिल्लीत येईल आणि मीही नवी दिल्लीत असेल त्यावेळी ह्या दोन्ही मंत्र्यांच्या रोहितला भेट होईल याची व्यवस्था मी करेन असंही त्यांनी सांगितलं. आज रोहित पवार, अमोल मिटकरी, विमानातली अटेंडंट पिंकी माळीचे वडील यांनी जे विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त केला आहे त्याला दुजोरा देणारी किंवा त्याला पुष्टी देईल अशी एक माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते सतत मुंबईत असताना सतत अजित पवारांबरोबर असणारे प्रमोद हिंदूराव यांनी केली आहे. त्यांनी एका बड्या नेत्याने 27 तारखेला उशिरा फोन केला आणि आपल्या अमुक फाईलवर सही करून ती फाईल क्लिअर करण्याची मागणी फोनवरून केली. त्यामुळं अजित पवार बारामतीकडे बाय रोड जाण्याच्या ऐवजी थोडा वेळ थांबले. मग ती फाईल कुठं आहे
देवगिरीच्या घरच्या कार्यालयावर तर फाईल नव्हती, मग ती फाईल मंत्रालयात अजितदादांच्या कार्यालयात होती. ती फाईल शोधणे, ती फाईल ती मंत्रालयातून देवगिरीपर्यंत पोचलं, यात वेळ गेला. त्या नेत्याच्या अट्टहासामुळं त्याचं त्या फाईलीत काहीतरी गुंतल्यामुळं अजितदादांनी ती फाईल क्लिअर करून दिली, त्यावर सही केली आणि त्यामुळंच अजित पवारांना त्या दिवशी रस्ते मार्गी बारामतीला जाणं शक्य झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळचे लवकरचे कार्यक्रम असल्यामुळं मग त्यांनी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला आणि ते विमान दुर्दैवानं दुर्घटनाग्रस्त झालं. प्रमोद हिंदूराव यांचा सरळ रोग त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे. आणि काल पण रोहित पवार यांनी पूर्व विदर्भातील एक नेता असं आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर विमानाचं अपघाताबद्दलचा तपास युरोपीय देशातील एका संस्थेकडे द्यावा असं ठरलं जात असतानाच विमान क्षेत्रातील माहितगार नेत्यानंच त्यात आडकाठी आणली असंही रोहित पवार म्हणले होते. त्यामुळं प्रमोद हिंदूराव यांनी आज जे काही सांगितलं आहे त्यामुळं रोहित पवार जे 2 दिवसापासून ही शंका उत्पन्न करीत आहे त्या शंकेला पुष्टी देण्याची बाबच आहे. मग आता सामान्य जनात एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे असं कुठल्या तरी मोठ्या नेत्यानं किंवा पक्षानं प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून अजित पवार यांचा पत्ता कट तर राखला नव्हता ना, असंही कुजबूज आता सुरू झाली आहे. आणि यासाठीच आपण बारामती विमान अपघात दुर्घटनेबाबत जे सुरुवातीपासून सांगतो की याचा तपास लवकरात लवकर योग्य त्या यंत्रणेमार्फत करून त्या अपघातासंदर्भातली माहिती जनतेसमोर नाही ठेवली तर मग जसे दिवस जातील तसे संशयाचे नवीन कारणं पुढे येतील, त्याला पाय फुटण्यास प्रारंभ होईल आणि ही डोकेदुखी सरकारला मागे पुढे परवडणारी नाही, ही तेवढंच का. राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडं अजितदादा पवार यांच्याकडं पालकत्व असणारे पुणे आणि बीडची पण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. त्यामुळं त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतली आणि बीड जिल्ह्यात पण बैठक घेतली. त्या म्हणजे श्राव्य माध्यमातून मुंबईतून या बैठकीत हे लाईव्ह होत्या आणि बीडच्या पण बैठकीत लाईव्ह होत्या. त्या दोन्ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकींना त्या जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार पण उपस्थित होते. याच्या नियोजनावर कुठं काय कसं खर्च करायचं याबाबत अगदी साधक बाधक चर्चा झाली आणि ही बैठक पार पडली. एका अर्थानं आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या पण कामाला लागलेला असून आता त्यांची कामाची छाप कशी पडते काही दिवसातच आपणाला कळेल. 19 फेब्रुवारी
रोजी असणाऱ्या शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीनं जवळपास 6 तारखेपासूनच विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 8 तारखेला रविवारी सायंकाळी शहरातील शाळदीप मंगल कार्यालयाच्या प्रांगणात मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आणि आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या सहकार्याने सर्व धर्मीय सामूहिक विवाह संपन्न झाले. या कार्यक्रमात 26 जणांचे विवाह पार पडले. या नवविवाहित दाम्पत्यास मणी, मंगळसूत्र, सोपा आणि रुखवताचं सामान देण्यात आलं. या विवाह समारंभास मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी होती. तर इकडं काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यानं शहरातील शिवाजी महाराज चौकात त्यांच्या पुतळ्याला रोषणाई आणि AI तंत्रज्ञानं वेगळं असं आकर्षक असं सर्व करण्यात आलं असून यावर्षी शिवाजी महाराज जयंतीची थीम ही शिवशंभो याच्यावर आहे. त्यामुळं तिथं शंभू महादेवाचं पण छोटा प्रतिमा महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवण्यात आलेली आहे. आता शिवजयंती महोत्सवाचे आणखी कार्यक्रम होणार असून 19 फेब्रुवारी रोजी मोठी रॅली काढण्यात येणार आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा.